काय तुमचाच विचार करू लागलो काय करावं काय लय हुशार झालाय तुम्ही माहिती लय हुशार आणि हुशार का राहणार नाहीत कारण की बहिणी संतोष बांगरच्या आहेत तुम्ही बरोबर आहे का नाही एवढा इथलचा आमदार पिसा झालाय आता बरोबर आहे काल का परवाच्या दिवशी इथं सभा झाली म्हणत सगळ्या खुर्च्या खालीच आणि तिकडं माझी सभा झाल्याच्या नंतर मग आमच्या बहिणी आल्या इकडे तिच्या तर त्या बहिणी म्हणजे घेतले काहीच नाही त्याला तुम्ही दगड मारायचे असतील हो महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत जीवा महाले नरहरी महाराज बसवेश्वर महाराज तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत संत गाडगे बाबा असतील संत रोहिदास महाराज असतील सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 या कॉर्नेल सभेला उपस्थित असलेले युवा सेनेचे प्रमुख आदरणीय राम कदम ज्यांच्या हातामध्ये पहिलाच धनुष्यबाण आहे असे आमचे मोठे बंधू श्रीराम बांगर दुसरे अ गटामध्ये आमची बहीण करुणा राधेश्याम चौधरी या प्रभागाचा लाडका आणि तुमच्या सुखादुखामध्ये धावून येणारा असा आमचा नाना नायक व्यासपीठावरती आता काही नावं सगळ्यांची घेत नाही बरोबर आहे सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेली माझे सर्व वडीलधारी मंडळी युवा पिढी सर्व बालगोपाल समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आणि त्यातल्या त्यात खास माझ्या मुख्यमंत्र्याच्या आणि संतोष बांगरच्या लाडक्या बहिणी त्यामुळे मला या वार्ड क्रमांक 3 ची तीळ मात्र सुद्धा शंका नाही किती तीळ मात्र सुद्धा शंका नाही मला इथलच्या माझ्या या वार्ड क्रमांक 3 च्या माझ्या मायबाप जनतेवर मला ठाम विश्वास आहे की या वार्ड क्रमांक 3 मध्ये नाना नाईक आणि आमची करुणा चौधरी आणि आमच्या मोठ्या बहिणी रेखाताई श्रीराम बांगर हिंगोलीतल्या 17 प्रभाग आहेत त्या 17 प्रभागामध्ये सर्वात जास्त जर कोण्या प्रभागामध्ये लीड भेटणारी असेल तर ती माझ्या वार्ड क्रमांक 3 मध्ये भेटणारी जाणार माझ्या या वार्ड क्रमांक मध्ये एका जातीचे माणसं नाहीत माझ्या या वार्ड क्रमांक 3 मध्ये मराठी माळी साळी कोळी आन आदिवासी मारवाडी ब्राह्मण कोमटी पारधी वडर सोनार माता बौद्ध वंजारी गवळी एका जातीचे आहेत का सर्व सर्व पण मला एवढंच माझ्या सर्व इथं बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेला सांगायचंय की तुम्ही अनेक जातीचे आहात पण हा संतोष बांगर हा तुमच्या जातीचं हे एवढा ध्यानात ठेवा या संतोष बांगरला जात नाही या संतोष बांगरला पात नाही धर्म नाही
जो कोणी तुम्हाला सांगतो व्यक्ती माझ्याकडे येतो, काम घेऊन येतो, डोळ्यामध्ये आसू असतात, एखादी माय एखादी बहीण आमच्याकडे तुम्हाला सांगतो येते आणि रडत 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 आपलं घरानं त्या ठिकाणी सांगते की बाबा माझा मुलगा बिमार आहे रे, माझा मुलगा शेवटचा श्वास घेतोय, घरामध्ये काहीच नाही आणि आज दवाखान्यामध्ये त्याला सांगितले की किमान ₹1,00,000 लागणार आहेत. जर त्याला दवाखान्यामध्ये जर मी ऍडमिट केलं नाही माय तर माझं लेकरू त्या ठिकाणी राहणार नाही, त्याला वाचवण्याचं काम संतोष तू कर. त्यावेळेस माय हे तुमचं लेकरू तुमचा भाऊ एक तीळ मात्र सुद्धा तुम्हाला सांगतो की मागचा पुढचा विचार करत नाही. त्या बिचाऱ्याला तुम्हाला सांगतो ताबडतोब ज्या दवाखान्यामध्ये त्याचा विलास होत असेल, मग हिंगोली म्हणा हिंगोली, संभाजीनगर म्हणा संभाजीनगर, पुणे म्हणा पुणे, मुंबई म्हणा मुंबई, ज्या ठिकाणी त्या लेकराचा विलास होत असेल त्या सेंटरला तुम्हाला सांगतो की हे लेकरू त्याला हलवल्याशिवाय राहत नाही. हे पुण्याचं काम आहे माझ्या ध्यानात ठेवा. बाकी तुम्हाला सगळ्या जणांना माहित आहे की आमदार काय करते आणि काय नाही. हो काकू, याच्या पूर्वीचे तुम्ही आतापर्यंत 10-20 आमदार पाहिले असतील माहिती तुमच्या वयाच्या हिसाबात. आमची माय आजी या ठिकाणी आहेत, पाहिले का नाही? पण संतोष बांगर सारखा आमदार पाहिला का माय? इमानदारीने सांग. खरं सांगा माय, इमानेद्वारे छातीवरती हात ठेवून सांगा की संतोष बांगर चांगलं काम करायला का वाईट काम करायला? जरा तुम्ही हात वरी करून सांगा. इकडे माय ते तुम्ही रे ढोबळे, चांगलं काम करायला ना भाऊ तुमचा, बरोबर आहे माय. आणि आता एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जो इथलचा स्थानिकचा आमदार आहे तानाजी मुटकुळे, हे कसं काम करायला? लबाड लांडग आहे का नाही? इमानदारीने सांगा, लबाड लांडग आहे का नाही? तुम्हाला सांगतो एवढा वाईट नजर आहे त्याची, त्याला घरात सुद्धा येऊ देऊ नका. ध्यानात ठेवा, घरात सुद्धा येऊ देऊ नका. तुम्हाला सगळ्या जणांना माहित आहे माहिती, तुम्ही माझ्या बहिणी, मी बोलू नये काही, पण बोलायची वेळ त्यांनी आणली. कोणाला? काल परवा तुम्ही बघितलं असेल की आज तुमच्या भावाच्या घरावरती त्यांनी 100 पोलीसवाले पाठवले. किती? 100 पोलीसवाले. सकाळी 6 वाजता धड 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 पोलीसवाल्यांनी घराचा दरवाजा वाजवला आणि 100 पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज आणि जेंट्स चपला सगळं माझ्या घरामध्ये आले. अरे मी सुद्धा आमदार आहे, मी सुद्धा आमदार आहे. म्हणजे आमदाराच्या घरामध्ये जर तुम्ही असे पोलीसवाले जर तुम्ही पाठवत असाल तर सर्वसामान्याची काय परिस्थिती राहील ना? आणि का पाठवले तर संतोष बांगरच्या घरी पोलीस वाटेले पाठवल्याच्या नंतर संतोष बांगर खचीकरण होईल. संतोष बांगर म्हणेल की आता तुम्हीच लढवा, पण माझे संतोष बांगर तुमचाच भाऊ आहे. त्याला तुम्हाला सांगतो उद्याच्या 2 तारखेला माय तुम्हाला या तुमच्या भावाची शपथ आहे. तुम्ही मला भाऊ मानले का नाही मानले सांगा? इमानदारीने मानले का नाही? मग तुम्हाला या तुमच्या भावाची शपथ आहे. उद्याच्या 3 तारखेला 2 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. सकाळी उठा, देवाला मानत असाल तर देवाचं दर्शन घ्या, महापुरुषाला मानत असाल तर महापुरुषाचं दर्शन घ्या, अल्लाला मानत असाल तर अल्लाचं दर्शन घ्या आणि डोळे झाका आणि मतपेटीवरती जा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला धनुष्यबाण दिसेल त्या त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि बटन दाबल्याच्या नंतर तुमच्या भावाचा वचपा 100% फिटल्याशिवाय राहणार नाही. याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. मी का बोलायलो मा एवढं पोटतिडकीनं? कारण की माझी आई घरात, बाप घरात, लेकरं घरात, बायको घरात झोपलेली आणि पोलीसवाले घरामध्ये पाठवले. का तर या हिंगोलीमध्ये ही मायबाप जनता एकच नाव घ्यायली की आम्ही यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही. आम्ही यावेळेस
आमच्या भावाच्या संतोष दादा बांगरच्याच पाठीमागे उभं राहणार. म्हणून तुम्हाला सांगतो, त्याच्या पायाखालची वाळू घसरली. आता त्या आमदाराला वाटायले काय करावं काय नाही. इथे एक तुम्हाला सांगतो, ते घुबड दिले तुमच्या समोर, असा चष्मा करून पाहतो. ते म्हणला की नरहरी महाराजाचं मंदिर बांधायचं. अरे संत नरहरी महाराज संतोष बांगरचं दैवत आहे. तू काय आहे तुकड्या राहणारा तू नांदेड, आणि तू म्हणतो काय इथे येऊ की मी काम करतो मी काम करतो. आज या ठिकाणी माझ्या नरहरी समाजाच्या, माझ्या सोनार समाजाला संतोष बांगरचा शब्द आहे की जे काही माझ्या समाजाला त्या नरहरी महाराजाच्या मंदिराला जे काही पैसे लागतील, हेच नरहरीचा भक्त हा संतोष बांगर जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे द्यायला तयार आहे. येतो करतो बघतो. हे संतोष बांगरनं कधीच बघितलं नाही माझ्या ध्यानात ठेवा. संतोष बांगर जे बोलतय ना, ते पोटातून कधीच बोलत नाही. जे बोलतो ते पोट तिडकीनं आणि पोटामधून बोलतो, ध्यानात ठेवा. तुम्ही बघत असाल, काम करत असताना तुम्ही टीव्हीवर पाहता, तुम्ही मोबाईलवर पाहता. तुम्हाला सांगतो की जिकडं तिकडं चाललोय आम्ही, तिकडं तिकडं फक्त एकच नाव आहे की दादा तुम्ही गोरगरिबाचे नेते आहात. तुम्ही गोरगरिबासाठी झटता. माझ्या गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला सांगतो की रात्र हा संतोष बांगर तुमच्यासाठी आहे. संतोष बांगरचा फोन कधी बंद नसतो, ध्यानात ठेवा. रात्री बेरात्री रात्रीच्या 2 वाजता तुम्ही फोन लावून बघा संतोष बांगरला. तुमच्या फोनला जर प्रतिसाद जर दिला नाही तर हा संतोष बांगर पुन्हा तुम्हाला मताची भीक मागायला येणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्हाला आज या हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व मायबाप जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला या हिंगोली जिल्ह्याचा, या हिंगोली शहराचा विकास करायचा असेल तर माझे हात मजबूत करणं गरजेचं आहे. शांत बसा माय बाई, थांब ना मग, शांत एकदम. माझ्या सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे की या हिंगोली नगरपालिकाची सत्ता या तुमच्या भावाच्या हातामध्ये द्या. तुम्ही तुमचे पाहुणे रावणे तुम्ही सगळे तिकडे विचाराच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये जाऊन की त्या संतोष बांगरचं काम काय आहे. तुम्हाला लोक सांगतील त्या ठिकाणी की होय, अरे आमचा रक्ताचा भाव नाही, पण आमच्या पाठीमागे ठामपणे आमचा प्रेमाचा भाऊ संतोष बांगर उभा राहतो. म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो माय, तुमचे हे रोड नाले रस्ते हे तर होत राहतील, पण सर्वात मोठा जर कोणता प्रश्न असेल तर ते माझ्या या गोरगरीब लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याचा प्रश्न आहे. एखाद्या घरची आमची बहीण डिलिव्हरीला ज्यावेळेस येते ना, डिलिव्हरीला आमच्या घरी आमची मुलगी येते ना, आमची बहीण येते, त्यावेळेस तुम्हाला सांगतो बाप आणि आमची बहीण हे दोघेही जण तुम्हाला सांगतो की देवाला प्रार्थना करतात की आमच्या मुलीची डिलिव्हरी ही नॉर्मल होऊ दे. का? कशासाठी?